रामकृष्ण हरी जगद्गुरु श्रीमंत संत तुकाराम महाराजांचा 340वा पायीवारी सोहळा आणि या पायीवारी सोहळ्याचा काल रात्रीचा हा यवतचा मुक्काम पूर्ण करून पुढच्या मार्गाला पालखी सोहळा प्रस्थान करतोय। आणि पायीवारी करत असताना रस्त्याने असंख्य वारकरी लाखो वारकऱ्यांची मांदियाळी भेटते। तर एक विशेष आमचे समाजाचा एक विशेष घटक आणि ज्यांच्या आशीर्वादानं असंख्य गोष्टींना बळ मिळतं असे मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टचे महामंडलेश्वर असतील आणि हे सगळे सदस्य असतील। मला आनंद वाटतो सांगायला की गेल्या अनेक वर्षांपासून देहू ते पंढरपूर पायीवारी ही सगळी मंडळी करतायत। आतापर्यंत यारे यारे लहान थोरं याती भरती नारी नर हे प्रमाण असंख्य वारकऱ्यांनी आपल्या मुखातून वदवलं, परंतु या प्रमाणामध्ये सगळ्यांना इथे येण्याचा अधिकार आहे हे खऱ्या अर्थानं प्रचिती मला या सदस्यांना भेटून आली। माझ्या जीवीची आवडी पंढरपुराली नगुडी या माऊली ज्ञानोबांच्या उक्तीप्रमाणे ही मंडळी आपलं धक्काधक्कीचं आणि संघर्षमय आयुष्य विसरून खऱ्या अर्थानं या पायीवारी सोहळ्याचा आपण सुद्धा सदस्यत्व स्वीकारलं पाहिजे या भावनेनं आपण सुद्धा समाजाचे एक महत्त्वाचे घटक आहोत या भावनेनं आणि आपलं सुद्धा समाजासाठी काहीतरी देणं लागतो या वारीच्या भावनेला प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी पायीवारी करतात। हे मला पाहून अत्यंत आनंद होतो। जर अशा पद्धतीचा पायीवारी करण्याचा निग्रह आणि आग्रह ही मंडळी धरत असतील मला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि युवकांना आवाहन करूशी वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्या पिढीला आषाढी वारीच्या संबंधानं आपल्याला महत्त्व पटवून देणं काळाची गरज आहे। इथून पुढे चालत असताना मी महामंडलेश्वर असतील त्यांचे संपूर्ण सदस्य असतील आणि मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या संपूर्ण तिथे उपस्थित असलेल्या सदस्यांना सुद्धा मी सांगेन येणाऱ्या काळात तुम्हाला पायीवारी करत असताना कुठल्याही पायाभूत सुविधा असतील दिंडीच्या आणि चालण्याच्या कोणत्याही सुविधांच्या बाबतीत काहीही मदत लागली तर चैतन्य महाराज वाडेकर आजन्मा तुमच्या मदतीसाठी उपलब्ध असतील अशी ग्वाही देतो। रामकृष्ण हरी।